सोलापुर से खबर। सोलापुर में सामाजिक कार्यकर्ता माउली अवताड़े पर कथित रूप से गंभीर हमला किया गया। आरोप है कि बीजेपी के पूर्व अध्यक्ष श्रीकांत देशमुख और शिक्षण अधिकारी सचिन जगताप ने माउली अवताड़े को बिल्डिंग के नीचे गिराने की कोशिश की है। स्थानीय प्रशासन और पुलिस पर कोई कार्यवाही न करने का आरोप लग रहा है। सोलापुर के सदर बाजार पुलिस स्टेशन के पीआई बंडगर और पुलिस प्रशासन इस मामले में मौन है। जनता में रोष है और लोगों का कहना है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को इस मामले में तत्काल हस्तक्षेप करना चाहिए। बीजेपी कार्यकर्ताओं पर प्रशासन को दोबारा बनाने और उल्टी सुल्टी कार्यवाहियों के आरोप हैं। यदि सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर अवताड़े को न्याय नहीं मिलता है तो मुख्यमंत्री कार्यालय के सामने आत्मदाह करने की चेतावनी दे रहे हैं। लोग उम्मीद कर रहे हैं कि मुख्यमंत्री न्याय सुनिश्चित करें और अपनी छवि को सही बनाए रखें। रिपोर्टर सोलापुर से राजशेखर पाटिल की रिपोर्ट। ज्ञानेश्वर बवरण अवताडे, राहणार देगाव, तालुका उत्तर सोलापूर। सर्वप्रथम सर्व सोलापूरकर वासियांना दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि महात्मा गांधी जयंती निमित्त शुभेच्छा। मी दिनांक 8/9/2025 रोजी मान्य शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यालयात माझ्या कामानिमित्त गेलो असता माझी श्रीकांत देशमुख बीजेपी जिल्हाध्यक्ष माजी यांचे काही कारण नसताना त्यांनी मला तुझा काय संबंध या कार्यालयात याचा, तुला बिल्डिंगवरून फेकून देईन, तुझा जीव मारेन अशी मला धमकी दिली। मी त्यांना आवडत नाही म्हटल्यावर त्यांनी खाली जाऊन त्यांचा ड्रायव्हर अमोल याला बोलून घेतले आणि अमोल याला बाहेर काढ रे, याला कार्यालयाच्या बाहेर घे, याला कार्यालयातून बिल्डिंगवरून फेकून देऊ, याचा जीव मारून टाकू अशी धमकी दिली। ही सर्व घटना मान्य शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे आपल्या अँटी चेंबरमधून बघत होते। मी त्यांना नंतर शिक्षणाधिकारी मी नंतर 112ला कॉल केला की अशी व्यक्ती श्रीकांत देशमुख माजी बीजेपी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे मला दमदाटी करतायत। त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काही मदत पाहिजे असल्यास तुम्हाला मदत पाठवू का। मी त्यांना सांगितलं की श्रीकांत देशमुख हे निघून गेलेत। त्यानंतर त्यांनी मला तुम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन इथे जाऊन तुमची रीतसर तक्रार द्या असे सांगितले। त्यानंतर मी सायंकाळी सदर बाजार पोलीस स्टेशन इथे गेलो। माझी रीतसर तक्रार मी मान्य पीआय बंडगर साहेब यांना दिली 8 तारखेला। त्यापर्यंत अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही। असे जर बीजेपी माजी जिल्हाध्यक्ष सोलापुरात येऊन गुंडगिरी, दहशतगिरी आणि जीवे ठार मारण्याची धमकी करत असेल आणि याची दखल पोलीस प्रशासन घेणार नसेल तर आपल्या सोलापुरात नेपाळ करायचं आहे का बीडसारखे संतोष देशमुख असे करायचं आहे का। माझी हत्या करून श्रीकांत देशमुख यांना काय मिळवायचे आहे व काय साध्य करायचे आहे। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की श्रीकांत देशमुख यांच्यावर मला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल व्हावा व मला व माझ्या परिवारास योग्य त्या न्याय द्यावा। भविष्यात माझ्यावर कुठलीही जीवितहानी झाल्यास मान्य बीजेपी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना जबाबदार धरावे अशी माझी मागणी आहे। तरी पण प्रशासनाने पोलीस यंत्रणेने कोणतीही कारवाई नाही केल्यास मी पुढील आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार आहे। ह्या बाबतीत मुख्यमंत्री साहेब म्हणा किंवा ज्यांनी तक्रार आपली नोंद करून घेतली नाही त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे। माझं हेच म्हणणं आहे की बीजेपीचं सरकार आहे, श्रीकांत देशमुख हे बीजेपीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, मग यांना अभय कोणाचा आहे। तुम्ही लोकांना सरळ सीसीटीव्ही फुटेज शिक्षणाधिकारी कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चालू असताना जीवे ठार मारण्याची धमकी देतात। यांची गंभीर दखल पोलीस प्रशासनही घेत नाही, माननीय आयुक्त साहेबही घेत नाहीत। तरी आम्ही करायचं काय, आम्ही जायचं कुठे, आम्ही न्याय कोणाला मागायचा। जर माझी हत्या झाल्यास आम्ही कोणाला जबाबदार धरायचं, आमच्या परिवारानं कोणाकडे दाद मागायची, माझ्या जीवितास धोका झाल्यास आम्ही कोणाला जबाबदार धरावे। माझी प्रशासनाची ही विनंती आहे की श्रीकांत देशमुख यांच्यावर योग्य त्या कायद्याअंतर्गत योग्य तो गुन्हा दाखल व्हावा व मला न्याय मिळावा।
सत्ता बी जे पीची आहे आणि कार्यकर्ता बी जे पीचा असल्यामुळे आपल्याला न्याय मिळेल का नाही ह्याबद्दल आपलं काय मत आहे? दिनांक 8/9/2025 रोजी ही घटना घडली आहे. आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही. सत्ता BJPची असल्यामुळे पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. आता न्याय आम्ही कुणाकडे मागायचा? पोलीस प्रशासन दबावाखाली आहे का असं आम्हाला वाटते. तुम्ही वारंवार जे श्रीकांत देशमुखांचं नाव घेता त्यांच्यावर कोणाचा आभार आहे का असं तुम्हाला वाटतं का? श्रीकांत देशमुख हे माजी BJP जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना BJPचंच अभय आहे आणि महाराष्ट्रात BJPचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी मुख्यमंत्र्यांना एकच आवाहन करीन की असे शासकीय कार्यालयात आपले माजी जिल्हाध्यक्ष जातात, लोकांना जीवित ठार मारण्याची धमकी देतात. आपण योग्य तो त्यांना आवर घालावा व प्रशासनास आपण सूचना करावी की असे कोणी केल्यास त्यांच्यावर कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करावी. तुमची पुढील रणनीती काय आहे? पोलीस प्रशासनाने श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा नाही दाखल केल्यास मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे. शिक्षणाधिकारी जगताप साहेब यांच्या दालना ऑफिसमध्ये अशी घटना घडलेली आहे. तर त्या CCTVची मागणी आपण केलेली आहे. CCTVच्या मागणीनुसार त्यामध्ये सिद्ध होईल आपल्याला असं वाटतंय का? हो, शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कार्यालयात CCTV फुटेज चालू होतं. मी शिक्षणाधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकाऱ्याखाली CCTV फुटेज जतन ठेवा म्हणून माहितीचा अधिकार दिलेला आहे आणि मी गुन्हा दाखल करण्यापेक्षा माननीय शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनीच तो गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे.